यानंतर मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पुढील महिनाभर मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत। संपूर्ण शहरामध्ये शांतता राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी हे आदेश जारी केलेत। 20 डिसेंबर मध्यरात्री ते 18 जानेवारी 2024 पर्यंत ही जमावबंदी लागू असेल। मुंबईमध्ये 18 जानेवारी पर्यंत लाऊडस्पीकर, वाद्य आणि बँड वाजवण्यास तसेच फटाके फोडण्यास बंदी असेल। कलम 144 लागू करण्यात आला आहे, त्यामुळे 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल। तर जमावबंदीच्या काळामध्ये सभा तसंच आंदोलन करण्यास सुद्धा मनाई करण्यात आली आहे, बंदी घालण्यात आलेली आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण मुंबईमध्ये आता जमावबंदीचे आदेश लागू आहेत। 20 डिसेंबर पासून ते 24 जानेवारी पर्यंत या ठिकाणी जमावबंदी असणार आहे। तर पूर्ण एक महिना मुंबईमध्ये 144 कलम लागू असेल। 20 डिसेंबर मध्यरात्री ते 18 जानेवारी 2024 पर्यंत ही जमावबंदी लागू असेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल, मुंबईमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे 1 महिन्यासाठी, कारण काय आहे याचं? नक्कीच आपण पाहतोय फराह की पुढील 1 महिनाभर मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश जे आहेत मुंबई पोलिसांनी काढलेले आहेत। संपूर्ण शहरामध्ये आपण पाहतोय की शांतता राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी हे आदेश जारी केलेले आहेत। जवळपास आपण पाहिलं तर 20 डिसेंबर मध्यरात्रीपासून हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि सोबतच 20 डिसेंबर ते 18 जानेवारी 2024 पर्यंत ही जमावबंदी लागू असणार आहे। कारण आपण पाहतोय की आता क्रिसमस आहे, सोबतच नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक अनुचित प्रकार घडत असतात। सोबतच मुंबईमध्ये आपण पाहिलं तर 18 जानेवारी पर्यंत लाऊडस्पीकर किंवा मग बँड वाजवण्यासाठी सोबतच फटाके वाजवण्यासाठी एक मुद्दा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे 24 डिसेंबर ही मराठा आरक्षणासाठीची शेवटची तारीख, डेडलाईन दिलेली आहे जरांगे पाटलांनी आणि त्यानंतर राज्याची राजधानी मुंबईमध्ये धडक देणार असा इशाराही दिला होता, गनिमी काव्याने येणार असा इशारा सुद्धा दिला होता। अगदी खरं आहे, कारण आपण पाहतोय की कलम 144 लागू करण्यात येणार असल्याच्या सूचना आधीच पोलिसांनी जारी केल्यात। दुसरीकडे आपण पाहतोय की 24 डिसेंबरला मोर्चा धडकणार असल्याचं कळतंय मुंबईमध्ये। मात्र याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की जमावबंदीच्या काळामध्ये आपण पाहिलं तर सभा तसंच आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। तत्पूर्वी आपण पाहतोय की मुंबई पोलिसांनी जरी आदेश जारी केले असले तरी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार कुठे घडू नये याची देखील खबरदारी घेतलेली आहे। दरम्यान आपण पाहतोय की मुंबईमध्ये कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका किंवा या सगळ्यांवरती बंदी घालण्यात आलेली आहे। सोबतच सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी असेल किंवा निदर्शने देण्यास देखील बंदी आहे आणि याच आदेशाचे उल्लंघन जर करत असेल कोणी तर त्यांच्यावरती कडक कारवाई देखील करण्यात येणार आहे। सोबतच आपण पाहतोय की महिनाभर ही जमावबंदीचे आदेश जे आहेत ते लागू करण्यात महिनाभर ही जमावबंदी लागू असणार आहे। दरम्यान धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।